Good morning, all of you. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Okay. In last lecture, posology chapter is completed, right? Yes, ma'am. Ma'am. Define posology. Definition of posology. Posology chapter बघितलं. Posology is the branch of medical Branch of science the medical which deals with material. dose or quantity of drug which can be administered to a patient to get the desired pharmacological action. Roll number 62. Define posology. Yes, ma'am. काय आहे डेफिनेशन पोसॉलॉजी चॅप्टर? स्टडी केलाय पोसॉलॉजी चॅप्टर? Yes, madam. हा, डेफिनेशन ऑफ पोसॉलॉजी. Posology is a branch of medical science which deals with dose or quantity of drugs which can be administered to a patient to get the desired pharmacological action. ओके. नेक्स्ट फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग डोस. त्याच्यामध्ये एज, सेक्स, बॉडी वेट, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, इन्व्हायरमेंटल फॅक्टर, इमोशनल फॅक्टर, प्रेझेन्स ऑफ डिसीज, अक्युमुलेशन, ऍडिटिव्ह इफेक्ट, सिनर्गिझम, अँटागोनिझम, ऍडिओसिंक्रेसी, टॉलरन्स, टॅचिओफायलॅक्सिस, मेटाबॉलिक डिस्टर्बन्स, हे फॅक्टर बघितले. ओके. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट कोणता होता? कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस. कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस मध्ये फर्स्ट तुम्ही डोसेस प्रोपोर्शनल टू एज, त्याच्यामध्ये यंग्स फॉर्म्युला, डिलिंग्स फॉर्म्युला, फ्रेंड्स फॉर्म्युला. काय आहे यंग्स फॉर्म्युला? Dose for child is equal to age in year upon age in year plus 12 into adult dose. Dose for the child is equal to age in years upon age in years plus 12 into adult dose. Then next dose proportional to the body weight. त्याच्यामध्ये क्लर्स फॉर्म्युला बघितला. नेक्स्ट डोस प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया. त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ द चाइल्ड डिवायडेड बाय सरफेस एरिया ऑफ द अडल्ट इंटू 100. हँड रिटन नोट्स मध्ये तुम्हाला चार्ट पाठवलाय, बघितलाय का? डिटर्मिनेशन ऑफ चिल्ड्रन डोसेस फ्रॉम अडल्ट डोस ऑन द बेसिस ऑफ बॉडी सरफेस एरिया. देन नेक्स्ट वेटरनरी डोसेस. वेटरनरी डोसेस मध्ये कोणते फॅक्टर आहेत जे अफेक्ट करतो? त्याच्यामध्ये एज, सेक्स, बॉडी वेट, साइज, टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, इन्व्हायरमेंटल फॅक्टर, इन्व्हायरमेंटल कंडिशन, हॅबिट, रेट ऑफ इलिमिनेशन, द इफेक्ट ऑफ ड्रग, पर्पज ऑफ मेडिकेशन, देन नेक्स्ट स्पेसिस, कॅरेक्टर ऑफ द ड्रग. पोसॉलॉजी चॅप्टर मध्ये इथपर्यंत आपण स्टडी केलेला आहे. ओके. Yes, madam. In this lecture, we see solid dosage form in that powders. Solid dosage form मध्ये पावडर जो चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ सॉलिड डोसेज फॉर्म. The solid dosage form are available mostly in unit dosage form consisting of dose which are taken by numbers such as tablet, capsule, pills, sachets or powders. When drugs are to be administered orally in dry state, tablet and capsules are the most convenient dosage form. जर तुम्ही ड्रग वगैरे ऍडमिनिस्टर करत असाल ड्राय स्टेट मध्ये, जे काय टॅबलेट आणि कॅप्सूल्स जे आहेत ते कॉन्व्हिनियंट डोसेज फॉर्म आहेत. कॉन्व्हिनियंट मीन्स soiscar. Tablet and capsules are the most convenient dosage form. Then they are effective
and patients have no problem in their हँडलिंग ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ज्यावेळेस पेशंट ऍडमिनिस्ट्रेट करत असतील टॅबलेट कॅप्सूल त्यावेळेस पेशंटला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होत नाही. दे आर इफेक्टिव्ह अँड पेशंट्स हॅव नो प्रॉब्लेम इन देअर हँडलिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. Then some solids are packed and supplied in bulk powder. In the bulk powder meant for external use are dusting powder, insufflation, snuffs and tooth powder. बल्क पावडर मध्ये जे काही एक्सटर्नल यूज केले जातात त्याच्यामध्ये डस्टिंग पावडर, इन्सफ्लेशन मीन्स जे डस्टिंग पावडर आहेत ते कशासाठी यूज करतो आपण, हेल्प टू ऍब्सॉर्ब ऑइल्स अँड मॉइश्चर. जे काही बॉडी मध्ये जे ऑइल्स मॉइश्चर आहेत ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी डस्टिंग पावडर यूज करतो. Dusting powder are applied to the body to help absorb oils, moisture, smooth the skin and impart fragrance. Then insufflation तुम्हाला जर डेफिनेशन विचारलं इन्सफ्लेशनची काय सांगणार. Insufflation is defined as the act of blowing something such as gas, powder or vapor into body cavity. तुम्ही हे बघितले का इस्तेमाल झालेल्या पेशंट मध्ये यूज केले जातात इन्सफ्लेटर. जे काय गॅस किंवा पावडर्स आहेत ते बॉडी कॅव्हिटी मध्ये तुम्ही काय करणार आहे, ब्लोईंग. इट इज डिफाईन ॲज ऍक्ट ऑफ ब्लोईंग समथिंग सच ॲज गॅस, पावडर, वेपर इनटू द बॉडी कॅव्हिटी. त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, इन्सफ्लेशन. जे काय बल्क पावडर आहे, बल्क पावडर एक्सटर्नल यूज केले जाणार आहे डस्टिंग पावडर, इन्सफ्लेशन, स्नफ्स अँड टूथ पावडर. देन इंटरनल यूज केले जाणार आहे बल्क पावडर meant for internal use are supplied either as granules or fine powders. जे काही इंटरनल यूज केले जातात ग्रॅन्युल्स किंवा फाईन पावडर्स. आणि एक्सटर्नल मध्ये डस्टिंग पावडर, इन्सफ्लेशन, स्नफ्स अँड टूथ पावडर. सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये काय सांगितले, जे काही सॉलिड डोसेज फॉर्म आहेत ते टॅबलेट, कॅप्सूल, पिल्स, कॅचेट्स और पावडर्स मध्ये अवेलेबल आहेत. दे आर when drug are administered orally in dry state, जे काही टॅबलेट आणि कॅप्सूल्स आहेत आर मोस्ट कन्व्हिनियंट डोसेज फॉर्म आहेत. They are effective and patients have no problem in their handling and administration. Then some solids are packed and supplied in bulk powder. त्याच्यामध्ये बल्क पावडर मीन फॉर एक्सटर्नल यूज साठी डस्टिंग पावडर, इन्सफ्लेशन, स्नफ्स अँड टूथ पावडर. जे स्नफ्स आहेत ते इनहाल थ्रू द नोज नॉइजली अँड फोर्सबली अल्सो. आणि जे इन्सफ्लेशन आहेत, इन्सफ्लेशन मीन्स ऍक्ट ऑफ ब्लोईंग समथिंग सच ॲज गॅस, पावडर और वेपर इनटू बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी मध्ये तुम्ही अस्थमा झालेल्या पेशंट मध्ये बघितलं असेल, ज्यांना दम्याचे जे पेशंट आहेत इन्सफ्लेटरने ते त्यांचं जे काही ड्रग आहे ते बॉडी कॅव्हिटी मध्ये ऍडमिनिस्ट्रेट करतात. बघितलंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. हे जे काय अपॅरेटस असते ते इन्सफ्लेटर अपॅरेटस असते. आणि जे काही इंटरनल यूज आहे, इंटरनल यूज द बल्क पावडर मीन फॉर इंटरनल यूज, त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स अँड फाईन पावडर्स असतात. हे झालं इंट्रोडक्शन ऑफ सॉलिड डोसेज फॉर्म. नेक्स्ट तुमचा जो काय पावडर्स आहे, पावडर चॅप्टर तो स्टार्ट करणार आहे आपण. त्याच्यामध्ये पावडर्स, फार्मास्युटिकल पावडर इज अ मिक्सचर ऑफ फाइनली डिवायडेड ड्रग अँड ऑर केमिकल इन ड्राय फॉर्म. जे काय फार्मास्युटिकल पावडर आहे ते कशाचं मिक्सचर आहे, मिक्सचर ऑफ फाइनली डिवायडेड ड्रग अँड ऑर केमिकल इन ड्राय फॉर्म. ड्राय फॉर्म मध्ये जे काय केमिकल्स असतील, ड्रग्स असतील त्याचं मिक्सचर आहे. दीज आर सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ मेडिकामेंट विच आर मेंट फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल यूज. दे आर अवेलेबल इन क्रिस्टलाइन और अमॉर्फस फॉर्म. पावडर जे आहे काय सॉलिड डोसेज फॉर्म आहे. These are the solid dosage form of medicament which are meant for internal आणि external अप्लाय करू शकता तुम्ही. They are available in crystalline and amorphous form मध्ये अवेलेबल असते पावडर.
तुम्ही इंटरनल आणि एक्सटर्नल यूज करू शकता. There is relationship between particle size of powder and dissolution, absorption and therapeutic efficacy of the drug. Relationship between जे काय particle size आहे पावडरची, dissolution rate, absorption and therapeutic efficacy of drug. पावडर्स मध्ये काय सांगितले, जे काय फार्मास्युटिकल पावडर आहे ते मिक्सचर आहे फाइनली डिवाइडेड ड्रग. फाइनली डिवाइडेड ड्रग और केमिकल इन ड्राय फॉर्मचं मिक्सचर आहे. There are solid dosage form of medicament which are meant for internal and external use. Both internal and external तुम्ही पावडर अप्लाय करू शकता. They are available in crystalline and amorphous form. म्हणजे त्याचं जे काय रिलेशनशिप आहे, रिलेशनशिप बिटवीन पार्टिकल साइज, त्या जे काय पावडर आहे त्याची पार्टिकल साइज, डिसॉल्युशन रेट, ऍब्सॉर्प्शन, थेरापेटिक इफिकसी ऑफ ड्रग, त्याच्यावरती त्याचं रिलेशनशिप आहे. नेक्स्ट advantages of powder. Powders are one of the oldest dosage form and are used both internally and externally. जे काय पावडर आहे ओल्डेस्ट डोसेज फॉर्म आहे, तुम्ही बोथ इंटरनली आणि एक्सटर्नली यूज करू शकता. हे त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट, पावडर्स आर मोर स्टेबल दॅन लिक्विड डोसेज फॉर्म. जे काय लिक्विड डोसेज फॉर्म आहेत त्याच्यापेक्षा जास्त स्टेबल आहे पावडर्स. इट इज कॉन्व्हिनियंट फॉर द फिजिशियन टू प्रिस्क्राइब. जे काय फिजिशियन आहेत, डॉक्टर आहेत, त्यांना प्रिस्क्राइब करण्यासाठी सोयीस्कर आहे powder. It is convenient for the physician to prescribe. Then the chances of incompatibility are less as compared to liquid dosage form. जे काही incompatibility चे chances आहेत as compared to liquid dosage form, जे काही incompatibility chances आहेत ते कमी असतात powder dosage form मध्ये किंवा powders मध्ये. Incompatibility काय आहे definition? Incompatibility. Definition of incompatibility. बघितलाय चॅप्टर incompatibility. काय आहे definition? Incompatibility occur as a result of mixing of two or more antagonistic substance and undesirable product is formed. जो काय product form झालाय which may affect safety, efficacy and appearance of the pharmaceutical preparation. जे चॅप्टर झाले ते व्यवस्थित स्टडी करायचे. जे काही इनकम्पॅटेबल आहे, द चान्सेस ऑफ इनकम्पॅटेबिलिटी आर लेस ऍज कम्पेअर टू लिक्विड डोसेज फॉर्म. लिक्विड डोसेज फॉर्म पेक्षा जे काही इनकम्पॅटेबिलिटीचे चान्सेस आहेत ते कमी असतात पावडर डोसेज फॉर्म मध्ये. द ऑनसेट ऑफ ऍक्शन ऑफ पावडर ड्रग इज रॅपिड ऍज कम्पेअर टू अदर सॉलिड डोसेज फॉर्म. अदर सॉलिड डोसेज फॉर्म मीन्स जे काही कॅप्सूल असतील, टॅबलेट असतील, त्यांच्यापेक्षा जे काही पावडर्स ड्रग आहेत, ऑनसेट ऑफ ऍक्शन रॅपिड आहे पावडर्स ड्रग. ऍडव्हान्टेजेस ऑफ पावडर. फर्स्ट काय सांगितले, ओल्डेस्ट डोसेज फॉर्म आहे पावडर आणि बोथ इंटरनली आणि एक्सटर्नल यूज केलं जातं. पावडर्स आर मोर स्टेबल आहे दॅन लिक्विड डोसेज फॉर्म. देन इट इज कॉन्व्हिनियंट फॉर द फिजिशियन टू प्रिस्क्राइब. जे काही डॉक्टर आहेत त्यांना प्रिस्क्राइब करण्यासाठी सोयीस्कर आहे पावडर डोसेज फॉर्म. देन द चान्सेस ऑफ इनकम्पॅटेबिलिटी आर लेस ऍज कम्पेअर टू लिक्विड डोसेज फॉर्म. जे काही इनकम्पॅटेबिलिटी आहे, इनकम्पॅटेबिलिटी मीन्स काय सांगितली होती डेफिनेशन? झालाय चॅप्टर आपला तो. This Incompatibility occurs as a result of mixing of two or more antagonistic substance and undesirable product is formed which may be affect the safety, efficacy and appearance of pharmaceutical preparation. ओके. जे काय चान्सेस आहेत इनकम्पॅटेबिलिटी, फिजिकल, केमिकल, थेरापेटिक इनकम्पॅटेबिलिटी बघितलं आपण. ऍज कम्पेअर टू लिक्विड डोसेज फॉर्म, जे काय पावडर्स आहेत त्याच्यामध्ये लेस चान्सेस आहेत. द चान्सेस ऑफ इनकम्पॅटेबिलिटी आर लेस ऍज कम्पेअर टू लिक्विड डोसेज फॉर्म. देन जे काय ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे ड्रगची, पावडर ड्रगची, ऍज कम्पेअर टू जे काय अदर सॉलिड डोसेज फॉर्म. अदर सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये जे काय टॅबलेट असतील, कॅप्सूल असतील, त्यांच्यापेक्षा पावडर डोसेज फॉर्मची ऑनसेट ऑफ ऍक्शन कशी आहे, रॅपिड आहे. हे झालं त्याचा ऍडव्हान्टेजेस. नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस, जे काय पावडर डोसेज फॉर्म आहेत ते इकॉनॉमिकल आहेत. स्मॉल चिल्ड्रन अँड अंडर पेशंट कॅनॉट स्वॅलो सॉलिड डोसेज फॉर्म सच ॲज टॅबलेट, कॅप्सूल
and they can easily take the powder drugs such as small children and elderly patient cannot swallow solid dosage forms such as tablet and capsule. They can easily take the powder drugs such or dispersed in water or any other liquid. जे काही पावडर ड्रग आहे ऍज सच ते ऍडमिनिस्टर करू शकतात किंवा जे काही पावडर ड्रग आहेत ते वॉटर मध्ये डिस्पोज करून डिझॉल्व्ह करून ते ऍडमिनिस्टर करू शकतात स्मॉल चिल्ड्रन आणि जे काही एल्डरली पेशंट आहेत ते कॅप्सूल आणि जे काही टॅबलेट आहे ते त्यांना सॅलो करणं डिफिकल्ट जातं जरा त्याच्यामुळे जे काही पावडर ड्रग आहेत ते इझिली सॅलो करू शकतात स्मॉल चिल्ड्रन अँड एल्डरली पेशंट कॅनॉट सॅलो सॉलिड डोसेज फॉर्म सच ॲज टॅबलेट अँड कॅप्सूल they can easily take the powder drugs such as dispersed in water. Then powder are more easy to carry than the liquid dosage form. जे काही liquid dosage form आहेत त्यांच्यापेक्षा कॅरी करण्यासाठी इझी आहे पावडर. Powder are more easy to carry than the liquid dosage form. हे झालं advantages of powder. फर्स्ट काय सांगितलं advantages मध्ये Powder and one of the oldest dosage form used in the both internal and externally. one of the oldest dosage form both internal and external use करू शकतात. Then second, powder are more stable than liquid dosage form. Liquid dosage form पेक्षा जास्त स्टेबल असते. It is convenient for the physician to prescribe. जे काही डॉक्टर आहेत त्यांना सोयीस्कर असते प्रिस्क्राइब करण्यासाठी powder dosage form. The chances of incompatibility are less as compared to liquid dosage form. जे काही लिक्विड डोसेज फॉर्म आहे त्यांच्यामध्ये इनकम्पॅटिबिलिटीचे चान्सेस मोर असतात. सायली काटकर. Yes, ma'am. Sorry, ma'am. The chances of incompatibility are less as compared to liquid dosage form. जे काही लिक्विड डोसेज फॉर्म आहे त्याच्यापेक्षा पावडर जे आहे त्याच्यामध्ये इनकम्पॅटिबिलिटीचे चान्सेस कमी असतात. The onset of action of powder drug is rapid as compared to other solid dosage form. Other solid dosage form मध्ये जे काही टॅबलेट कॅप्सूल असतील त्याच्यापेक्षा पावडर डोसेज फॉर्म आहे त्यांचे onset of action रॅपिड असते. देन जे काही पावडर्स आहेत ते इकॉनॉमिकल आहेत त्याच्यामध्ये नेक्स्ट स्मॉल चिल्ड्रन अँड एल्डरली पेशंट कॅनॉट स्वॅलो सॉलिड डोसेज फॉर्म सच ॲज टॅबलेट अँड कॅप्सूल. जे काही टॅबलेट आणि कॅप्सूल आहेत ते स्मॉल चिल्ड्रन मध्ये आणि एल्डरली पेशंट मध्ये सॉल्व करताना डिफिकल्ट येऊ शकतात. बट जर ते समजा पावडर फॉर्म मध्ये तर ते ऍज सच फॉलो करू शकतात ऍज सच ऍडमिनिस्टर करू शकतील. बट जर समजा टॅबलेट आणि कॅप्सूल असतील तर ते डिफिकल्ट येऊ शकतात. जर समजा पावडर डोसेज असेल तर ऍज सच ते फॉलो ऍडमिनिस्टर करू शकतात किंवा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून. देन पावडर आर मोर इझी टू कॅरी दॅन द लिक्विड डोसेज फॉर्म. कॅरी करण्यासाठी इझी आहे दॅन द लिक्विड डोसेज फॉर्म. जे काही पावडर आहे ते तुम्ही इझिली कॅरी आउट करू शकता. हे झालं ऍडव्हान्टेजेस ऑफ पावडर. समजलेत? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, madam. Next, advantages of powder. In that first, drug having bitter, nauseous, and unpleasant taste cannot be dispensed in powdered form. जे ड्रग असतात त्यांचे बिटर टेस्ट असते किंवा ते ड्रग नॉसिया प्रोड्यूस करत असतील त्यांची जी काय टेस्ट आहे ते अनप्लेझंट असेल तर ते पावडर फॉर्म मध्ये तुम्ही डिस्पेन्स करू शकत नाही. ड्रग हॅव्हिंग बिटर, नॉसियस and unpleasant taste cannot be dispensed in powdered form. Deliquescent and hygroscopic drug cannot be dispensed in powder form. Deliquescent means जे काय मेल्ट होतात. जर मेल्ट झाले एखादा ड्रग तर ते पावडर फॉर्म मध्ये तुम्ही डिस्पेन्स करू शकत नाही. हायग्रोस्कोपिक मीन्स असे मॉइश्चर ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी. हा, डिलिक्विसंट आणि हायग्रोस्कोपिक जर सबस्टन्स असेल तर तुम्ही ते पावडर फॉर्म मध्ये डिस्पेन्स करू शकत नाही. हे त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. थर्ड, ड्रग विच गेट अफेक्टेड बाय atmospheric condition are not suitable for dispensing in powder form. ड्रग विच गेट अफेक्टेड बाय atmospheric condition मीन्स जे ड्रग atmospheric कंडिशन मध्ये त्या ड्रग वरती अफेक्ट होऊ शकतो ते ड्रग तुम्ही पावडर फॉर्म मध्ये डिस्पेन्स करण्यासाठी सुटेबल नसतात किंवा करू शकत नाही.
देन द डिस्पेन्सिंग ऑफ पावडर इज टाइम कंझ्युमिंग. पावडरचं जे काय डिस्पेन्सिंग आहे ते टाइम कंझ्युमिंग आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेईंग करताना किंवा जे काय तुम्ही डिस्पेन्स करताय त्याच्यासाठी तुम्हाला टाइम जास्त लागणार आहे. ओके. डिसएडव्हान्टेजेस मध्ये फर्स्ट तुम्ही काय सांगणार, ज्याची बिटर टेस्ट आहे, नॉसिया कॉज करतात किंवा अनप्लेझंट टेस्ट आहे, ते ड्रग तुम्ही पावडर फॉर्म मध्ये डिस्पेन्स करू शकत नाही. ड्रग हॅव्हिंग बिटर, नॉसियस अँड अनप्लेझंट टेस्ट कॅनॉट बी डिस्पेन्स इन पावडर फॉर्म. देन जे काय डिलिक्विसंट हायग्रोस्कोपिक ड्रग आहेत ते तुम्ही पावडर फॉर्म मध्ये डिस्पेन्स करू शकत नाही. थर्ड, ड्रग विच गेट अफेक्टेड बाय atmospheric condition are not suitable for dispensing in powder. Fourth, the dispensing of powder is time consuming. हे झालं disadvantages of powder. समजले? Yes, ma'am. Yes, ma'am. Next point, mixing of powder. 5 स्टेप आहेत मिक्सिंग ऑफ पावडर मध्ये. फर्स्ट, mixing of powder. Mixing of powder, in that the powder may be mixed by one of the following method. In that, first, spatulation, second, trituration, third, geometric dilution, fourth, sifting, fifth, tumbling. मिक्सिंग ऑफ पावडर मध्ये तुम्ही खालीपैकी या एका मेथडने तुम्ही मिक्स करू शकता. त्याच्यामध्ये फर्स्ट स्पॅच्युलेशन, सेकंड ट्रॅच्युएशन, थर्ड जिओमेट्रिक डायल्युशन, फोर्थ सिफ्टिंग, फिफ्थ टम्बलिंग. त्याच्यामध्ये फर्स्ट स्पॅच्युलेशन. स्पॅच्युलेशन मध्ये काय सांगितलंय, मिक्सिंग द पावडर विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला ऑन अ पेपर. स्पॅच्युला मीन्स बघितलंय का डिसेक्शन बॉक्स मध्ये? Yes, ma'am. जे काय पावडर आहे तो तुम्ही स्पॅच्युलाचा हेल्प करून मिक्स करणार पेपर वरती, त्याला काय म्हणणार आहे, स्पॅच्युलेशन. मिक्सिंग ऑफ पावडर विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला ऑन पेपर और शीट वरती किंवा पेपर वरती तुम्ही स्पॅच्युलाचा हेल्प करून पावडर मिक्स करणार. त्याची काय मेथड आहे, त्याला काय म्हणणार आहे, स्पॅच्युलेशन. मिक्सिंग ऑफ द पावडर विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला ऑन अ पेपर और शीट. देन नेक्स्ट, ट्रॅच्युएशन. Trituration, it is used for reduce of size and for mixing of powder. जे काय ट्रॅच्युएशन आहे, ट्रॅच्युएशन मेथड कशासाठी यूज केली जाते, जे काय साईज आहेत पार्टिकलचे, पावडर पार्टिकल असतील त्यांची साईज रिड्यूस करण्यासाठी, मीन्स साईज कमी करण्यासाठी, आणि जे काही पावडर्स आहेत ते मिक्स करण्यासाठी ट्रॅच्युएशन मेथड. साईज तुम्ही रिड्यूस करणार, ट्रॅच्युएट करणार मीन्स जे काय पावडर पार्टिकल आहे त्याची साईज रिड्यूस करणार. देन मिक्स द पावडर. ट्रॅच्युएशन प्रोसेस मध्ये इट इज युज्ड फॉर रिड्यूस ऑफ साईज अँड फॉर मिक्सिंग ऑफ पावडर. देन जिओमेट्रिक डायल्युशन. मला हे शॉर्ट मध्ये सांगते, डिटेल मध्ये आपण बघणार आहे. स्पॅच्युलेशन म्हणजे काय असते, स्पॅच्युलाचा हेल्प करून तुम्ही मिक्सचर आहे ते मिक्सिंग करणार, त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, स्पॅच्युलेशन. देन ट्रॅच्युएशन मध्ये जे काय साईज आहे पार्टिकलची ती रिड्यूस करणार आणि जे काय पावडर आहे ते मिक्स करणार. देन जिओमेट्रिक डायल्युशन. जे काय जिओमेट्रिक डायल्युशन आहे ते कशासाठी यूज केलं जातं, जे काय पोटेंट ड्रग आहेत. द मेथड इज युज्ड व्हेन पोटेंट सबस्टन्स आर टू बी मिक्स्ड विथ लार्ज अमाउंट ऑफ डायल्युएंट. त्यासाठी जिओमेट्रिक डायल्युशन यूज केलं जातं. नेक्स्ट, सिफ्टिंग. द पावडर आर मिक्स्ड बाय पासिंग थ्रू सिफ्टर. डिफरंट टाइपचे सिफ्टर असते, त्याच्यामधून जे काय पावडर आहे ते तुम्ही पास करणार. द पावडर आर मिक्स्ड बाय पासिंग थ्रू सिफ्टर, sifting method मध्ये. Then tumbling is the process of mixing powder in a large container rotated by an electric motor. This type of blender are widely used in industry as a large volume of powder mixer. हे जे काय tumbling आहे ते इंडस्ट्री मध्ये जर समजा लार्ज व्हॉल्यूम मध्ये पावडर जर मिक्स करायचे असेल तर tumbling मेथड यूज केली जाते. डिटेल मध्ये आपण बघू. मिक्सिंग ऑफ पावडर मध्ये फर्स्ट स्पॅच्युलेशन, सेकंड ट्रॅच्युएशन, जिओमेट्रिक डायल्युशन, फोर्थ सिफ्टिंग, फिफ्थ टम्बलिंग. 5 मेथड आहेत, त्याच्यापैकी तुम्ही कोणत्याही एका मेथडनी मिक्सिंग करू शकता पावडरचं. फर्स्ट स्पॅच्युलेशन शॉर्ट मध्ये बघितले. डिटेल मध्ये जर स्पॅच्युलेशन बघायचं असेल तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, इन दिस मेथड मिक्सिंग ऑफ पावडर इज डन बाय मुवमेंट ऑफ स्पॅच्युला थ्रूआउट द पावडर ऑन अ शीट ऑफ अ पेपर और ऑन अ पोर्सेलिन टायर. स्पॅच्युलेशन मेथड मध्ये जे काय पावडर आहे ते मिक्स केली जाते. इन दिस मेथड मिक्सिंग ऑफ पावडर इज डन बाय
मुवमेंट ऑफ स्पॅच्युला, जी काय स्पॅच्युला आहे, मुवमेंट ऑफ स्पॅच्युला थ्रूआउट द पावडर ऑन अ शीट ऑफ अ पेपर. एखाद्या शीटवरती किंवा पेपरवरती तुम्ही पावडर घेणार आणि त्या स्पॅच्युला तिथे त्याच्यामध्ये स्पॅच्युलाचा यूज करून तुम्ही काय करणार, पावडर मिक्स करणार. द मेथड इज व्हेरी युजफुल इन मिक्सिंग स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर. जर स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर असेल तर स्पॅच्युलेशन मेथड तुम्ही यूज करू शकता. Then next, solid substance that liquefy or form eutectic mixture when in close and prolonged contact with one another since very little compression or compact result. जे काय सॉलिड सबस्टन्स असतील, युटेक्टिक मिक्सचर म्हणजे काय सांगितलं होतं, सर्टन लो मेल्टिंग पॉइंट सॉलिड्स काय होतात, लिक्विफाय होतात, त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, युटेक्टिक मिक्सचर. मग जर समजा सॉलिड सबस्टन्स आहे दॅट लिक्विफाइड ऑर फ्रॉम युटेक्टिक मिक्सचर, सॉलिड सबस्टन्स लिक्विफाइड झाले किंवा युटेक्टिक मिक्सचर फॉर्म झालेला असेल किंवा वेन अ क्लोज अँड प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ वन अनदर सिन्स व्हेरी लिटल कॉम्प्रेशन ऑर कॉम्पॅक्ट रिझल्ट. जर समजा लिक्विफाइड किंवा युटेक्टिक मिक्सचर फॉर्म झाले असेल तर तुम्ही स्पॅच्युलेशन मेथड यूज करू शकता. The method is not suitable for large quantity of powder or for powder containing one or more potent substance because homogeneous blending may not occur. यूज कधी करू शकता, ज्यावेळेस स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर आहे त्यावेळेस आणि जे काय सॉलिड सबस्टन्स आहे ते लिक्विफाय झाले किंवा त्यांनी युटेक्टिक मिक्सचर फॉर्म केलेलं असेल तर तुम्ही स्पॅच्युलेशन मेथड यूज कधी नाही करू शकत. जर समजा लार्ज क्वांटिटी मध्ये पावडर असेल किंवा पावडर कंटेनिंग वन ऑर मोर पोटेंट सबस्टन्स असतील तर तुम्ही जे काय स्पॅच्युलेशन मेथड आहे ते यूज करू शकत नाही. लार्ज क्वांटिटी असणार आहे, आपण जे काय स्पॅच्युलेशन मेथड मध्ये जी काय पावडर आहे ती कशावरती घेतोय, शीट वरती किंवा पेपर वरती. जर समजा लार्ज क्वांटिटी मध्ये पावडर असेल तर स्पॅच्युलेशन मेथड सुटेबल असेल का, येस ऑर नो? The method is not suitable for large quantity of powder or for powder containing one or more potent substance because homogeneous blending may not occur. त्याच्यामध्ये homogeneous blending occur होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही जे काही लार्ज क्वांटिटी पावडर्स असतील त्याच्यासाठी मिक्सिंग साठी ही मेथड यूज करू शकत नाही स्पॅच्युलेशन. काय करणार स्पॅच्युलेशन मेथड मध्ये, पावडर कसे मिक्स करणार, Movement of spatula. Movement of spatula. ओके, आणि ही Pour मेथड the powder on it. Small amount of powder. Small amount of powder. पावडर. नेक्स्ट, Solid substance Solid that substance liquefy or Solid form substance utility that mixture. liquefy from Mixture. mixture. And prolonged contact with one another since very little complex. सॉलिड सबस्टन्स आहेत ते लिक्विफाय झाले किंवा त्यांनी युटेक्टिक मिक्सरनी सर्टन लो मेल्टिंग पॉइंट सॉलिड्स आर गेट लिक्विफाय. सॉलिड्स काय होतात, लिक्विड मध्ये कन्वर्ट होतात, त्याला काय म्हणणार आहे, युटेक्टिक मिक्सचर. जर समजा सॉलिड सबस्टन्सनी लिक्विफाय झाले किंवा युटेक्टिक मिक्सचर फॉर्म केलेलं असेल, युटेक्टिक मिक्सचर कधी फॉर्म करणार ते, जर समजा ते एकमेकांच्या क्लोज अँड प्रोलॉंग कॉन्टॅक्ट मध्ये आले विथ वन अनदर तर ते युटेक्टिक मिक्सचर फॉर्म करणार. त्या मेथड मध्ये किंवा सॉलिड न जर समजा लिक्विफाय केलं किंवा युटेक्टिक मिक्सचर फॉर्म झालं सॉलिड सबस्टन्सचं तर तुम्ही स्पॅच्युलेशन मेथड यूज करणार आहे. बट जर समजा लार्ज क्वांटिटी मध्ये पावडर असेल तर तुम्ही स्पॅच्युलेशन मेथड यूज नाही करणार. मिक्सिंग ऑफ पावडर मध्ये स्पॅच्युलेशन समजलं? Yes, madam. नेक्स्ट स्पॅच्युलेशन. Yes, ma'am. In that it is used both to reduce particle size and mix powder. जे काय स्पॅच्युलेशन मेथड आहे ती कशासाठी यूज केली जाते, जे काय पार्टिकल साईज आहे, पावडर समजा पार्टिकल साईज जर लार्ज असेल तर ती पार्टिकल साईज रिड्यूस करण्यासाठी स्पॅच्युलेशन मेथड यूज केली जाते. इट इज यूज्ड बोथ रिड्यूस पार्टिकल साईज अँड मिक्स पावडर. पावडर मिक्स करण्यासाठी आणि जे काय पार्टिकल साईज रिड्यूस करण्यासाठी बोथ साठी स्पॅच्युलेशन मेथड यूज केली जाते. It is used both to reduce particle size and mix powder. Next, if particle size reduction is desired along with mixing of powder, a porcelain mortar with rough inner surface is preferred to glass mortar with a smooth working surface. Saturation कसं करायचं तुम्हाला सांगितले. Porcelain mortar आहे, porcelain mortar with rough inner surface is preferred to glass mortar. Glass mortar घ्यायचा with smooth working surface असला पाहिजे.
जो काय वर्किंग सरफेस असला पाहिजे तो स्मूथ असला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ग्लास मॉर्टर यूज करणार आहे ट्रॅच्युरेशन प्रोसेस मध्ये. पावडर जी आहे ती ट्रॅच्युरेट करण्यासाठी. नेक्स्ट, a glass mortar may be preferred to chemical that may strain a porcelain surface and for simple mixture of substance without special need for combination. जे काय ग्लास मॉर्टर आहे मे बी प्रेफर्ड फॉर केमिकल दॅट मे स्ट्रेन अ पोर्सेलिन सरफेस अँड फॉर सिंपल मिक्सचर ऑफ सबस्टन्स विदाउट स्पेशल नीड फॉर कम्युनिकेशन. जे काय ग्लास मॉर्टर आहे, ग्लास मॉर्टर कशासाठी प्रेफर करायचं आहे, जे काय केमिकल आहेत, ग्लास मॉर्टर मे बी प्रेफर्ड फॉर केमिकल्स दॅट मे स्ट्रेन अ पोर्सेलिन सरफेस. जो काय पोर्सेलिन सरफेस आहे त्याच्यावरती स्ट्रेन कॉज करते ते, त्यासाठी तुम्ही ट्रॅच्युरेशन मेथड मध्ये ग्लास मॉर्टर यूज करणार आहे. ग्लास mortar may be preferred to chemical that may strain a porcelain surface and simple mixture of substance without special need for combination. A glass mortar मिक्स करून झाल्यानंतर ट्रॅच्युरेट करून झाल्यानंतर तुम्ही जे काय ग्लास मॉर्टर आहे ते काय करणार, क्लीन मोर रॅडियली आफ्टर यूज. ग्लास मॉर्टर क्लीन्स मोर रॅडियली आफ्टर यूज. यूज झाल्यानंतर ते क्लीन करणार. ट्रॅच्युरेशन प्रोसेस मध्ये कसं मिक्स करणार पावडर तुम्ही, फर्स्ट ट्रॅच्युरेशन मेथड कशासाठी यूज केली जाते ते सांगायचं. कशासाठी यूज केली जाते, पार्टिकल साईज रिड्यूस करण्यासाठी आणि जे काय पावडर्स आहे ती मिक्स करण्यासाठी. ओके. Yes, ma'am. नेक्स्ट काय पार्टिकल साईज आहे, पार्टिकल साईज रिडक्शन इज डिझायर्ड अलॉंग विथ मिक्सिंग ऑफ पावडर. पोर्सेलिन मॉर्टर विथ अ रफ इनर सरफेस इज प्रेफर्ड. पोर्सेलिन मॉर्टर ऐवजी तुम्ही ग्लास मॉर्टर यूज करायचा. त्याचा जो काय वर्किंग सरफेस आहे तो स्मूथ असला पाहिजे. ग्लास मॉर्टर विथ अ स्मूथ वर्किंग सरफेस. आणि जे काय ग्लास मॉर्टर आहे, ग्लास मॉर्टर मे बी प्रेफर्ड फॉर केमिकल्स दॅट मे स्ट्रेन अ पोर्सेलिन सरफेस. पोर्सेलिन सरफेस वर जर समजा स्ट्रेन कॉज करत असेल तर तुम्ही ग्लास मॉर्टर यूज करणार आहे. ग्लास मॉर्टर मे प्रेफर्ड फॉर केमिकल दॅट मे स्ट्रेन अ पोर्सेलिन सरफेस अँड फ्रॉम सिंपल मिक्सचर फॉर सबस्टन्स विदाउट स्पेशल नीड फॉर कम्युनिकेशन. म्हणजे काय ग्लास मॉर्टर आहे यूज करून झाल्यानंतर ते तुम्ही क्लीन करून ठेवणार ट्रॅच्युरेशन प्रोसेस मध्ये. समजले ट्रॅच्युरेशन? Ma'am. Yes, ma'am. Yes, madam. Next, geometric dilution. In that, the method is used when potent substance are to mixed with large amount of diluent. Potent substance means माहिती आहेत का पोटेंट सबस्टन्स? पोटेंट मीन्स Large quantity of drug Large quantity. needed. स्ट्रॉंग किंवा पॉवरफुल किंवा इफेक्टिव्ह जे काय ड्रग आहेत त्यांना काय म्हणणार आहे तुम्ही, पोटेंट. जे काय ही जी काय मेथड आहे, मेथड यूज व्हेन पोटेंट सबस्टन्स आर मिक्स्ड विथ अ लार्ज अमाउंट ऑफ डायल्युएंट. जर समजा पोटेंट ड्रग मीन्स काय सांगितलं मी, स्ट्रॉंग पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह जे असतात त्यांना पोटेंट म्हणतात. असे जर ड्रग तुम्ही लार्ज अमाउंट ऑफ डायल्युएंट सोबत मिक्स करत असाल तर जिओमेट्रिक डायल्युशन मेथड यूज केली जाते. दिस मेथड इज यूज्ड व्हेन potent substance are to mixed with large amount of diluent. कधी यूज केले जाते जिओमेट्रिक डायल्युशन? Potent substance are mixed with large amount of diluent. जे काय पोटेंट सबस्टन्स आहे ते जर समजा लार्ज अमाउंट ऑफ डायल्युएंट सोबत मिक्स करणार असाल तर जिओमेट्रिक डायल्युशन मेथड यूज केली जाते. त्याच्यामध्ये द पोटेंट ड्रग इज प्लेस्ड अपॉन an approximately equal volume of the diluent in a mortar and the substance are slightly mixed by trituration. जे काही पोटेंट ड्रग आहेत, पोटेंट ड्रग इज प्लेस्ड अपॉन an approximately equal volume of the diluent in a mortar. mortar मध्ये इक्वल व्हॉल्यूम ऑफ डायल्युएंट घ्यायचं and the substance are slightly mixed by trituration. trituration प्रोसेसने ते सबस्टन्स स्लाइटली मिक्स करणार आहे तुम्ही. पोटेंट ड्रग त्याच्यासोबत काय घेणार आहे, डायल्युएंट, इक्वल व्हॉल्यूम ऑफ डायल्युएंट. The potent drug is placed upon the approximately equal volume of the diluent in a mortar and the substance are slightly mixed by trituration. Potent drug घेणार mortar मध्ये, इक्वल व्हॉल्यूम मध्ये डायल्युएंट ऍड करणार आणि ते मिक्स करणार बाय ट्रॅच्युरेशन प्रोसेसने. In second portion of diluent equal in volume to the powder mixture in the mortar is added and trituration is repeated.
सेकंड पोर्शन मध्ये काय सांगितलंय, अ सेकंड पोर्शन ऑफ डायल्युएंट इक्वल इन व्हॉल्यूम टू द पावडर. जे काय पावडर मिक्सचर आहे इक्वल व्हॉल्यूम मध्ये डायल्युएंट ऍड करणार मॉर्टर मध्ये आणि हे सॅच्युरेशन प्रोसेसने मिक्स करणार. अ सेकंड पोर्शन ऑफ डायल्युएंट इक्वल इन व्हॉल्यूम टू द पावडर मिक्सचर इन अ मॉर्टर इज ऍडेड and saturation is repeated. Then the process is continued, adding diluent equal in volume to the mixture in the mortar at each step until all the diluent is incorporated. ही process कधीपर्यंत continue करणार तुम्ही? The process is continued, adding diluent equal in volume to the mixture in the mortar at each step. प्रत्येक स्टेप मध्ये until all the diluent is incorporated. जेवढं तुम्हाला सांगितलंय तेवढं डायल्युएंट त्यामध्ये इनकॉर्पोरेट होईपर्यंत तुम्ही ही जी काय मेथड आहे ती रिपीट करणार किंवा कंटिन्यू ठेवणार. जिओमेट्रिक डायल्युशन मध्ये काय सांगितलंय, की जे काय मेथड आहे, जे काय पोटेंट सबस्टन्स आहेत, पोटेंट सबस्टन्स मीन्स जे काय स्ट्रॉंग पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह ड्रग्स आहेत. पोटेंट सबस्टन्स हे जर समजा तुम्ही लार्ज अमाउंट ऑफ डायल्युएंट सोबत मिक्स करणार असाल तर जिओमेट्रिक डायल्युशन मेथड यूज होते. द मेथड इज यूज्ड व्हेन पोटेंट सबस्टन्स आर मिक्स्ड विथ लार्ज अमाउंट ऑफ डायल्युएंट. नेक्स्ट, द पोटेंट ड्रग इज प्लेस्ड अपॉन एन अप्रॉक्सिमेटली equal volume of the diluent in mortar and the substance are slightly mixed by trituration. जे काय पोटेंट ड्रग्स आहेत, पोटेंट ड्रग इज प्लेस्ड अपॉन एन अप्रॉक्सिमेटली इक्वल व्हॉल्यूम ऑफ डायल्युएंट. जेवढा पोटेंट ड्रग घेणार आहे अप्रॉक्सिमेटली तेवढ्याच व्हॉल्यूम मध्ये तुम्ही डायल्युएंट ऍड करणार आहे आणि ते दोन्ही जे काय पोटेंट ड्रग आणि डायल्युएंट आहे ते मॉर्टर मध्ये घेणार आहे. देन मिक्स कोणत्या मेथडने करणार आहे, मिक्स स्लाइटली मिक्स्ड बाय ट्रॅच्युरेशन करून ते स्लाइटली मिक्स करणार आहे. नेक्स्ट जे काय सेकंड पोर्शन आहे डायल्युएंटचा, सेकंड पोर्शन ऑफ डायल्युएंट इक्वल इन व्हॉल्यूम टू द पावडर मिक्सचर इन अ मॉर्टर. सेकंड पोर्शन मध्ये तुम्ही डायल्युएंट ऍड करणार त्याच व्हॉल्यूम मध्ये जेवढा तुम्ही डायल्युएंट घेतलाय त्याच इक्वल व्हॉल्यूम मध्ये तुम्ही पावडर मिक्सचर मॉर्टर मध्ये ऍड करणार. देन ट्रॅच्युरेशन इज रिपीटेड. ऍड करून झाल्यानंतर ट्रॅच्युरेशन करणार ते. द प्रोसेस इज कंटिन्यू. ही जी काय ट्रॅच्युरेशनची प्रोसेस आहे ती कधीपर्यंत कंटिन्यू करणार तुम्ही? The process is continue adding diluent equal in a volume to the mixture in a mortar at each step until all the diluent is incorporated. जोपर्यंत तुम्ही सगळं डायल्युएंट त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करत नाही तोपर्यंत ही जी काय मेथड आहे ती कंटिन्यू करणार. एक्झाम्पल दिले जिओमेट्रिक डायल्युशन मध्ये त्यांनी. For example, if 100 milligram of potent drug is required to be mixed with 100 milligram of lactose, then according to geometric dilution, the following procedure should be followed. 100 milligram of potent drug is required to mix with 100 milligram of lactose means equal volume of diluent. त्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितले, 100 milligram of potent drug plus 100 milligram of lactose, 200 milligram of mixture. मिक्सचर किती होणार आहे, 100 milligram of potent drug plus 100 milligram of lactose. 200. जर समजा 200 milligram मिक्सचर घेतलं, 200 milligram of the mixture plus 200 milligram of lactose. हे जे काय 200 milligram of mixture आहे, 200 milligram of mixture plus 200 milligram of lactose. जे काय मिक्सचर असणार आहे ते 400 milligram of mixture. देन 400 milligram of the mixture. त्याच्यामध्ये डायल्युएंट किती ऍड करणार तुम्ही? जर समजा 400 milligram मिक्सचर असेल, लॅक्टोज काय डायल्युएंट किती ऍड करणार? 400 milligram of mixture plus 400 milligram of lactose. जे काय मिक्सचर आहे ती किती ग्राम असणार आहे? मिलीग्राम. 100 ग्राम. 800 milligram. 800 milligram. Then 800 milligram of the mixture plus the remaining portion of lactose is equal to 1000 milligram of mixture of lactose. एक्झाम्पल मध्ये काय सांगितले, 100 milligram of potent drug is required to mixed with 100 milligram of lactose. 900 आहे इथं, सॉरी इथं 900 आहे.
एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय 100 मिलीग्राम ऑफ पोटेंट ड्रग इज रिक्वायर्ड टू मिक्स विथ 900 मिलीग्राम ऑफ लॅक्टोज. देन अकॉर्डिंग टू जिओमेट्रिक डायल्युशन द फॉलोइंग प्रोसिजर शुड बी फॉलोड. फर्स्ट मध्ये काय सांगितलंय 100 मिलीग्राम ऑफ पोटेंट ड्रग प्लस 100 मिलीग्राम ऑफ लॅक्टोज, जे काय मिक्सचर आहे ते 200 मिलीग्राम ऑफ मिक्सचर प्रोड्यूस होणार आहे. त्या 200 मिलीग्राम मिक्सचर प्लस 200 मिलीग्राम ऑफ लॅक्टोज, जे काय मिक्सचर आहे ते किती असणार आहे 400 मिलीग्राम. नेक्स्ट 400 मिलीग्राम ऑफ द मिक्सचर प्लस 400 मिलीग्राम ऑफ लॅक्टोज, किती प्रोड्यूस होणार आहे 800 मिलीग्राम. 800 मिलीग्राम ऑफ मिक्सचर, ते जे काय 800 मिलीग्राम ऑफ मिक्सचर आहे प्लस जे काय रिमेनिंग पोर्शन ऑफ द लॅक्टोज आहे ते व्हॉल्यूम किती प्रोड्यूस होणार आहे 800 milligram of the mixture plus remaining portion of the lactose is equal to 1000 milligram of mixture of lactose. Geometric dilution चे example. जिओमेट्रिक डायल्युशन झाल्यानंतर नेक्स्ट जो काय मिक्सिंगची जी काय मेथड आहे ती कोणती असणार आहे सिफ्टिंग. सिफ्टिंग मध्ये काय सांगितलं होतं जे काय पावडर्स आहेत द पावडर्स आर मिक्स्ड बाय पासिंग थ्रू सिफ्टर. पावडर कशी मिक्स केली जाते Sifter through डिफरंट टाइपचे सिफ्टर असतात त्याच्यामधून हे जे काय पावडर मिक्सर आहे ते पास केलं जातं. The powder are mixed by passing through sifter and this process result in light fruity product and is generally not acceptable for incorporation of potent drug into diluent base. Sifting method मध्ये तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा the powders are mixed by passing through sifter. जे काय पावडर्स आहे ते कसं मिक्स केलं जातं बाय पासिंग थ्रू सिफ्टर. सिफ्टर मधून पास करून मिक्स केलं जातं. The powders are mixed by passing through sifter. नेक्स्ट मेथड आहे टम्बलिंग. टम्बलिंग मध्ये काय केलं जातं Process of mixing powder in large container rotated by electric motor. Tumbling is the process of mixing of powder in large container rotated by an electric motor. Electric motor rotate करून हे जे काय पावडर आहे ते मिक्स केली जाते. These blenders are widely employed in industry as large volume powder mixer. जर समजा लार्ज व्हॉल्यूम असेल पावडर मिक्स करण्याची जर समजा पावडरची लार्ज व्हॉल्यूम असेल तर टम्बलिंग मेथड यूज केली जाते आणि इंडस्ट्रीमध्ये जास्त यूज केली जाते टम्बलिंग मेथड. दिस ब्लेंडर्स आर वाइडली एम्प्लॉयड इन इंडस्ट्री ॲज अ लार्ज व्हॉल्यूम पावडर मिक्सर. पावडर मिक्स करण्याच्या 5 मेथड आहेत. फर्स्ट स्पॅच्युलेशन, सेकंड ट्रॅच्युरेशन, थर्ड जिओमेट्रिक डायल्युशन, फोर्थ सिफ्टिंग, फिफ्थ टम्बलिंग. स्पॅच्युलेशन मीन्स Mixing the powder with Mixing the help of powder with spatula help on the of paper spatula or sheet. on the sheet. and the method is very useful for Small amount of powder. Mixing a small amount of powder. next Solid substance that Solid liquid substance or that form liquid or electric mixture when in mixture. close and prolonged contact with one another in very little compression or compact result. आणि सुटेबल कशासाठी नाही मेथड Large quantity Large of quantity powder, of powder Large quantity of powder Potent containing medical. one or more potent substance because because homogeneous may not occur. not occurs. जर समजा लार्ज क्वांटिटी मध्ये पावडर असेल किंवा पावडर कंटेनिंग वन ऑर मोर पोटेंट सबस्टन्स असतील. लार्ज क्वांटिटी मध्ये पावडर असेल किंवा पावडर कंटेनिंग वन ऑर मोर सबस्टन्स असतील तर त्याच्यामध्ये होमोजिनियस ब्लेंडिंग ऑकर होत नाही आणि ही जी काही स्पॅच्युलेशन मेथड आहे ते त्याच्यामध्ये सुटेबल नाही. लार्ज क्वांटिटी ऑफ पावडर असेल किंवा पावडर कंटेनिंग वन ऑर मोर पोटेंट सबस्टन्स जर असतील तर स्पॅच्युलेशन मेथड सुटेबल नाही बिकॉज त्याच्यामध्ये होमोजिनियस ब्लेंडिंग ऑकर होत नाही. त्या पावडर मध्ये होमोजिनियस फॉर्म ऑकर होत नाही. समजतंय? Yes, ma'am. नेक्स्ट ट्रॅच्युरेशन मध्ये ट्रॅच्युरेशन मेथड कशासाठी यूज केली जाते
Reduce Particle size Reduce reduce. particle size and mix Reduce powder. particle size and mix powder. जे काय पार्टिकल साईज आहे ते रिड्यूस करण्यासाठी आणि पावडर मिक्स करण्यासाठी ट्रॅच्युरेशन मेथड यूज केली जाते. नेक्स्ट जिओमेट्रिक डायल्युशन. जर समजा पोटेंट सबस्टन्स असतील, द मेथड इज युज्ड व्हेन पोटेंट सबस्टन्स आर मिक्स्ड विथ लार्ज अमाउंट ऑफ डायल्युएंट. जे काही पोटेंट सबस्टन्स आहेत ते जर समजा लार्ज अमाउंट ऑफ डायल्युएंट सोबत मिक्स करायचे असेल तर कोणती मेथड यूज केली जाते? geometric method. Geometric dilution. Geometric dilution. Geometric dilution. त्याचे जे काही एक्झाम्पल आहे आणि त्याच्यामध्ये डिटेल मध्ये आहेत. जे काही पोटेंट ड्रग आहेत, पोटेंट ड्रग इज प्लेस्ड अपॉन अँड अप्रॉक्सिमेटली इक्वल व्हॉल्यूम ऑफ डायल्युएंट इन मॉर्टर. जेवढं तुम्ही पोटेंट ड्रगची व्हॉल्यूम घेताय तेवढ्याच इक्वल व्हॉल्यूम मध्ये तुम्ही डायल्युएंट ऍड करणार आहे. ते जे काही दोन्ही पोटेंट ड्रग आणि डायल्युएंट तुम्ही मॉर्टर मध्ये फ्लॅच्युएट करणार आहे. Then second portion of diluent equal in volume to the powder mixture in mortar is added and saturation repeated. Again तुम्ही जे काय ही प्रोसेस आहे ती कुठपर्यंत कंटिन्यू करणार, जोपर्यंत तुम्ही तुमचा जो काही डायल्युएंट आहे तो त्यामध्ये इन्कॉर्पोरेट कम्प्लिटली करत नाही तोपर्यंत ही जी काय मेथड आहे ती कंटिन्यू करणार आहे तुम्ही जिओमेट्रिक डायल्युशन मध्ये. नेक्स्ट शिफ्टिंग. शिफ्टिंग मध्ये काय सांगितलंय? पावडर आर मिक्स्ड बाय, कसं मिक्स केलं जातं पावडर? Passing through sifter. Passing through Sifter. Powder are Passing mixed through by the sifting. sifters, then tumbling. जर समजा कधी यूज केलं जातं टम्बलिंग? Industry मध्ये large powder mixer. इंडस्ट्रीमध्ये जर Mixed powder with a large container rotating. टम्बलिंग मेथड यूज केली जाते. टम्बलिंग मध्ये काय सांगितलंय? टम्बलिंग इज द प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑफ पावडर इन लार्ज कंटेनर रोटेटेड बाय अन इलेक्ट्रिक मोटर. टम्बलिंग मध्ये इलेक्ट्रिक मोटार जर समजा लार्ज टम्बलिंगची मेथड आहे ती इंडस्ट्री लेवलला यूज केली जाते. याच्यामध्ये काय सांगितलंय? टम्बलिंग इज द प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑफ पावडर इन अ लार्ज कंटेनर. लार्ज कंटेनर मध्ये पावडर जे आहे ती मिक्स केली जाते. लार्ज कंटेनर मध्ये जे काही इलेक्ट्रिक मोटार आहे ती रोटेट करून पावडर मिक्स केली जाते. These blenders are widely employed in industry as large volume powder mixer. जे काही टम्बलिंग आहे ते इंडस्ट्रीमध्ये जर समजा लार्ज व्हॉल्यूम मध्ये पावडर मिक्स करायचे असेल तर यूज केलं जातं. मिक्सिंग ऑफ पावडर ज्या काही मेथड आहेत इम्पॉर्टंट आहेत, समजलेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, madam. मग पावडर्स बद्दल इंट्रोडक्शन विचारलं तर काय सांगणार तुम्ही? पावडर जे काय आहे ते सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ मेडिकामेंट which are meant for internal and external use. They are available in crystalline or amorphous form. जे काय पावडर आहे सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ मेडिकामेंट आहे. बोथ तुम्ही इंटरनल आणि एक्सटर्नल यूज करू शकता आणि क्रिस्टलाइन अमॉर्फस फॉर्म मध्ये अवेलेबल आहे powders. These are solid dosage form of medicament which are meant for internal and external use. They are available in crystalline or amorphous form. Next, advantages of powder. काय आहेत advantages powderचे? Powders are one of the oldest dosage form. Used externally or internally. One of the oldest dosage form आहे. तुम्ही both internal and external use करू शकता. Next, Powders are more Powders are more stable than liquid dosage form. liquid dosage form पेक्षा more stable आहेत powders. Next, It is Convenient convenient for for physician to prescribe. prescribed. it is convenient for the physician to prescribe. Then the chances of incompatibility are less as Less compared to liquid dosage form. Compared to Yes, as liquid dosage. compared to the liquid dosage form. इनकम्पॅटॅबिलिटी डेफिनेशन आली पाहिजे तुम्हाला. त्यामध्ये कोणत्या टाइपची इनकम्पॅटॅबिलिटी असते, किती टाइपच्या इनकम्पॅटॅबिलिटी असते, झालाय चॅप्टर ते आलं पाहिजे तुम्हाला.
काय आहे डेफिनेशन इनकम्पॅटिबिलिटी? रोल नंबर 8. Define incompatibility. काय आहे डेफिनेशन? Roll number 9. Yes, ma'am. Define incompatibility. Incompatibility occurs as a result of mixing of two or more antagonistic substance and an undesirable product is formed which any affect the safety, efficacy and appearance of the pharmaceutical preparation. Which affect the safety, efficacy and appearance of the pharmaceutical preparation. त्याला incompatibility म्हणणार तुम्ही. Then physical, chemical and therapeutic 3 types of incompatibility आहेत. मग हे जे काही पावडर्स डोसेज फॉर्म आहेत, पावडर्स त्याच्यामध्ये काय सांगितले, जे काही लिक्विड डोसेज फॉर्म आहे त्याच्यापेक्षा जे काही चान्सेस आहेत इनकम्पॅटिबिलिटीचे ते कसे आहेत, कमी आहेत. लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये इनकम्पॅटिबिलिटीचे चान्सेस जास्त असतात ऍज कम्पेअर टू लिक्विड डोसेज फॉर्म. जे काही पावडर्स आहेत त्याच्यामध्ये chances of incompatibility are less. Then onset of action of powder drug is rapid. जे काही onset of action आहे powder drug ची ती सॉलिड डोसेज फॉर्म म्हणजे जे काही टॅबलेट आहे, कॅप्सूल आहेत ते टॅबलेट कॅप्सूल डिझॉल्व्ह होणार, डिसइंटिग्रेट होणार. त्याच्यापेक्षा ऑनसेट ऑफ ऍक्शन जे काही सॉलिड डोसेज फॉर्म पेक्षा पावडर डोसेज फॉर्मची कशी असणार आहे, रॅपिड असणार आहे. हे त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. देन पावडर डोसेज चिल्ड्रन मध्ये आणि अल्डरली पेशंट मध्ये जे काही सॉलिड डोसेज फॉर्म आहेत सच एज टॅबलेट अँड कॅप्सूल ते सॉल्व्ह करू शकत नाहीत इझिली. जर समजा पावडर्स डोसेज फॉर्म दिले त्यांना तर ते ऍसेस घेऊ शकतात किंवा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून ऍडमिनिस्टर्ड करू शकतात. देन नेक्स्ट पावडर आर मोर इझी टू कॅरी दॅन द लिक्विड डोसेज फॉर्म. लिक्विड डोसेज फॉर्म पेक्षा कॅरी करण्यासाठी इझिली आहे पावडर, इझिली तुम्ही कॅरी करू शकता. देन नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस ऑफ पावडर, त्याच्यामध्ये जे ड्रग हॅव्हिंग बिटर, नॉसियस अँड अनप्लेझंट टेस्ट आहेत ते कॅनॉट बी डिस्पेन्स इन पावडर फॉर्म. ते पावडर फॉर्म मध्ये डिस्पेन्स करू शकत नाही. बिटर टेस्ट असणारे, नॉसिया कॉज करणारे, अनप्लेझंट टेस्ट असणारे. देन डिलिक्विसंट अँड हायग्रोस्कोपिक ड्रग कॅनॉट बी डिस्पेन्स इन पावडर फॉर्म. जे काय डिलिक्विसंट आणि हायग्रोस्कोपिक ड्रग आहेत ते पावडर फॉर्म मध्ये तुम्ही डिस्पेन्स करू शकत नाही. हे त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. देन टाइम कंझ्युमिंग आहे डिस्पेन्सिंग साठी पावडर जे आहे. नेक्स्ट ड्रग विच गेट अफेक्टेड बाय ऍटमॉस्फेरिक कंडिशन आर नॉट सुटेबल फॉर डिस्पेन्सिंग इन पावडर फॉर्म. जर समजा ऍटमॉस्फेरिक कंडिशन ड्रग जर अफेक्ट करत असतील ऍटमॉस्फेरिक कंडिशन मुळे, जर समजा त्या ड्रग मध्ये काही चेंजेस होत असतील तर ते पावडर फॉर्म मध्ये आपण डिस्पेन्स करू शकत नाही. ड्रग विच गेट अफेक्टेड बाय ऍटमॉस्फेरिक कंडिशन आर नॉट सुटेबल फॉर डिस्पेन्सिंग इन पावडर फॉर्म. सॉलिड डोसेज फॉर्म, इंट्रोडक्शन ऑफ सॉलिड डोसेज फॉर्म. देन पावडर, पावडर म्हणजे काय, ऍडव्हान्टेजेस ऑफ पावडर, डिसएडव्हान्टेजेस ऑफ पावडर, मेथड ऑफ मिक्सिंग ऑफ पावडर. हे पॉइंट बघितले आज आपण. त्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट? येस ऑर नो? No, ma'am. मॅडम No, ma'am.